मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ, पमकी आणि बालकला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या लाडक्या बाप्पाला रंगांनी सजवूया या संकल्पनेवर आधारित शालेय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 गटात होणाऱ्या स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नोंदणी करायची आहे. येत्या 6 सप्टेंबर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, महाल, नागपूर इथं ही स्पर्धा होईल. सोमलवार शिक्षण संस्थेच्या वतीने खामला परिसरातील अण्णासाहेब सोमलवार सभागृहाचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा या सभागृहाचा उद्घाटन सोहळा उद्या स्वरयात्रा या विशेष सांगीतिक कार्यक्रमानं होणार आहे. अण्णासाहेब सोमलवार सभागृह, सोमलवार शाळा परिसर, राणा प्रताप नगर रोड, खामला इथं सायंकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अजरामर गीतांवर आधारित स्वरयात्रा या कार्यक्रमात योगेंद्र रानडे, सारंग जोशी, निकिता जोशी आणि अनुजा मेघाल सावजी हे गायक कलाकार सदाबहार गीतांनी सुरेल स्वरातून उजाळा देतील. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण करून काँग्रेसकडून राहुल गांधीचा महाराष्ट्रात रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारने चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतले असून लिखित आश्वासनही दिले आहेत असं त्यांनी सांगितलं. प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असताना आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट कशासाठी असा सवाल करत बावनकुळे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका असा आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका असा इशारा काँग्रेसला दिला. रक्षाबंधनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथं माणुसकीची भिंत फाउंडेशनतर्फे बेघर, वृद्ध आणि गरजू नागरिकांना राखी बांधून त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी वस्त्रदान आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं. दरम्यान यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या रक्षाबंधन कार्यक्रमाला लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी केली. गेल्या 25 वर्षापासून हा उपक्रम राबविणाऱ्या राठोड यांनी भगिनींना साडीचोळी देऊन त्यांच्यासोबत स्नेहभोजन केलं. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री शंकरप्रसाद अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रामनगर, वर्धा इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सहकार्याने मेगा जॉब ऑफरचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध नामांकित कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 22 मेगावॅट क्षमतेचे 5 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून यामुळे 7,148 शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा नियमित वीजपुरवठा मिळत आहे. काटोल तालुक्यातील येरला दोटे इथं 4 आणि 3 मेगावॅट क्षमतेचे 2 सौर प्रकल्प सुरू झाले असून त्याचा लाभ परिसरातील सुमारे 2014 कृषी ग्राहकांना होत आहे. यापूर्वी कचारी, सावंगा, तोंडाखैरी आणि सावरगाव इथं अनुक्रमे 4, 3, 8 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.